आणि आता पाहणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्या। इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेचा मंत्र्यांना फटका। नागपूर अधिवेशनासाठी मंत्री आता रेल्वेने दाखल। भास्कर जाधव, अनिल परब, संजय राठोड यांच्यासह अनेक मंत्री रेल्वेने नागपुरात। काही नेते समृद्धी महामार्गाने नागपूरमध्ये पोहोचले। डीजीसीएकडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस। भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असा ठपका। 24 तासात उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल। इंडिगो कंपनीच्या विमान सेवेचा बोजवारा उडाला, त्यामुळे स्पाइसजेट या कंपनीकडून 100 अतिरिक्त उड्डाणं वाढवण्याचा निर्णय। इंडिगोच्या घोळामुळे अनेकांचे हाल, त्यामुळे कंपनीचा हा निर्णय। आयुष्मान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजना एकत्र करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। उपचारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी NABH आणि NQAS प्रमाणित रुग्णालयांना दावा रकमेतून प्रति उपचार 10 ते 15% प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय। देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता धावण्यासाठी झाली तयार। पटना ते दिल्ली अशी ट्रेन धावणार। तेजस एक्सप्रेस सारखा वेग, राजधानी एक्सप्रेससाठीची सुविधा आणि वंदे भारतचा हायटेक अनुभव आता प्रवाशांना मिळणार। मुंबईसह महाराष्ट्र गारठणार। आजपासून राज्यामध्ये थंडीचा कडाका। मुंबईचा पारा 13 अंश सेल्सिअस, राज्यात तापमान 6 पर्यंत घसरणार। हवामान अभ्यासकांनी वर्तवला अंदाज। मुंबईमध्ये नौदलाच्या हेलिकॉप्टरची उद्यापासून दररोज सायंकाळी 5:30 वाजता प्रात्यक्षिकं। नौदल दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी सोमवारपासून 3 दिवस प्रात्यक्षिकं होणार। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी बेटिंग रिट्रीट। नेरूळ, बेलापूर, उरण रेल्वे मार्गावरती आता 10 लोकल फेऱ्या वाढणार। मुंबईकरांना रेल्वे मंत्रालयाकडून वर्षाच्या अखेरीस मोठी खुशखबर। लोकल फेऱ्या वाढवण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी। राज्यातील पोटहिशांच्या जमिनींची मोजणी 200 रुपयांमध्ये होणार। राज्य सरकारच्या निर्णयामुळे रक्ताच्या नात्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जमिनीचे वाद कमी करण्यासाठी शासनाकडून पोटहिस्सा मोजणीचे दर कमी करण्याचाही निर्णय। यानंतर पाहूयात बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या जिल्ह्यांमधल्या। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार। साताऱ्यामध्ये पार पडणार संमेलन, तर समारोपास ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती। कोल्हापूरच्या अंजनी गावामध्ये तरुणाची तिघांकडून हत्या। तरुण इचलकरंजी शहरातील रहिवासी असल्याची माहिती। हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य दोघांवरती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जळगावच्या मास्टर कॉलनीमध्ये विजेचा धक्का लागून गंभीर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू। फातेमा अजिम पठाण असं मयत मुलीचं नाव। छत्रपती संभाजीनगरातल्या गंगापूर रोडवरती भीषण अपघात। रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला बसची धडक। 56 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू। वैजापूर तालुक्यातल्या क्रांती फिटनेस क्लबजवळ घटना घडली। भगवान माणिकराव सुलताने असं मयत शेतकऱ्याचं नाव। नाशिकमधल्या तपोवन झाड आंदोलन प्रकरणी उद्या आंदोलकांसोबत होणार चर्चा। नाशिक महापालिका प्रशासनाचे अधिकार उद्या करणार आंदोलकांसोबत चर्चा। आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रणही दिलं। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या थंडीचा जोर ओसरला। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची अंशतः दिशा बदलली, त्यामुळे थंडी झाली कमी। कुंदेवाडी या ठिकाणी गहू संशोधन केंद्रात 11 अंश सेल्सिअस किमान तापमानाची झाली नोंद। बुलडाण्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरती अत्याचार। शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। आरोपी शिक्षक अटकेत, तर सह आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू। नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेच्या स्ट्रॉंगरूममधील ईव्हीएम उघडण्यात आल्याचा अजित पवार यांच्या उमेदवाराचा आरोप। स्ट्रॉंगरूम परिसरामध्ये सील फुटल्याची अफवा पसरली, त्यामुळे राडा। पोलिसांनी सीलबंद असलेले ईव्हीएम मशीन दाखवत उमेदवाराची काढली समजूत। रत्नागिरीमधल्या सर्वच ठिकाणच्या स्ट्रॉंगरूम बाहेर 2 स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात। स्ट्रॉंगरूम बाहेर अद्यावत सीसीटीव्ही यंत्रणा। राज्य राखीव दल, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त। आणि यानंतर पाहूयात इतर काही शहरांच्या बातम्या। नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेच्या स्ट्रॉंगरूममधल्या ईव्हीएम उघडण्यात आल्याचा अजित पवार यांच्या उमेदवाराचा आरोप। स्ट्रॉंगरूम परिसरात सील फुटल्याची अफवा पसरली। लातूरच्या निलंगा या ठिकाणी जागेच्या वादातून कोयत्यानं जीवघेणा हल्ला। हल्ल्यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक। खासगी रुग्णालयामध्ये उपचार। हल्ल्याप्रकरणी एकाला अटक, तर दुसरा फरार। सोलापूरच्या बार्शीमध्ये पैसे देऊनही बायकोचा रिचार्ज न झाल्यानं पतीने दुकानामध्ये कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। कोयतानं दुकानात तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। बबलू कसबे नावाच्या आरोपीला पोलिसांकडून अटक। नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांच्या स्पर्धेसाठी मोठा शामियाना उभारला। सारंगखेड्याच्या यात्रेत यावर्षी घोड्यांच्या स्पर्धांसाठी खास उपाययोजना। सावलीसाठी उभारलेल्या मंडपात अनेक स्पर्धाही होणार। नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये अवघ्या 3 दिवसात 145 घोड्यांची विक्री। आतापर्यंत तब्बल 67 लाखांची झाली उलाढाल। यावर्षी 5 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल होण्याचा अंदाज।